की कोपडेच्या आरोपीवर ज्यांना 5 वर्ष जेल झालेले आहेत त्यापैकी 20 महिने यांनी भोगले आणि आता हे 3 महिने हे जे आता खोटा गुन्हा दाखल केला 4 सीटे आमच्या समोर आहे त्यावर 3 महिने असे 20 आणि 3 23 महिने यांनी भोगलेले आहेत. म्हणून जरांगे यांच्या इशाऱ्यानुसार असं आता हे पुढं बोलतीलच काय बोलायचं सुरू करा तुम्ही रिलॅक्स पाहिजे. ठीक आहे. जे काल जरांगे पाटलांनी जालना SP ऑफिसला भेट दिली की माझ्यावर कुणी सुपारीचा कट हे रचना त्यांची एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली काल. ती रेकॉर्डिंग 1 ते 1.5 वर्ष जुनी. जे माझा विषय ह्याच्यावर माझा विषय डायव्हर्ट होण्यासाठी त्यांनी ती रेकॉर्डिंग काढली. तर मग ते जो कोण आहे त्यांना धमक्या देतो गोळ्या मारीन असं करेन तसं करेन तर मग ते आरोपीला कुणी पकडत नाही. आणि मी आता काय न करून माझ्यावर त्यांनी केस टाकली माझ्यावर मला 3 महिने जेलमध्ये घातलं. माझे वकील मॅनेज केले वकिलाला पैसे दिले. आता हे म्हणतात माझ्याकडे काहीच नाही माझ्या घरावर तुळशीपत्र तर मग वकिलाला द्यायला पैसे कुठून येते त्यांच्याकडे ह्यांच्या मुलाकड ह्यांच्या बायकोकड ह्यांच्याकडे 1.5-2 लाखाचा आयफोन कुठून येते ह्यांच्या घरात 1-1 2-2 4-4 लाखाचा सोफा हे कुठून येतो आणि म्हणतात माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे काय माझ्या घरी जाऊन बघा ना माझा संघर्ष काय मी ह्यांच्यासाठी काय नाही केलं. ज्या टायमाला कोपरीच्या आरोपीवर आम्हाला ह्यांनी सांगितलं की आपल्याला त्यांच्यावर हल्ला करायचा मी नांदेडला होतो त्या दिवशी मला ह्यांनी बोलून घेतलं. मी नांदेडहून ट्रॅव्हल्सनी डायरेक्ट केडगावला आलो. हे सचिन कोतकरच्या घरी होते थांबलेले. पहाटे 3-3:30 वाजता मी तिथं आलो असं. मग मला तिथं सांगितलं ह्याने आपल्याला असं असं करायचं. म्हणलं हे सोपं नाही कोर्टात करणं म्हणजे एक कायदा आपण हातात घेतल्यासारखं आहे. पण त्या टायमाला हुडबुद्धी होती आपली एक दिवस होता 25 वर्ष वय असं 24-25 वर्ष. तर म्हणले मग आपण गुणरत्न सदावर्तीला मारायला जाऊ. तर आम्ही पुण्याला गेलो आम्ही वाघोरीला थांबलो. तर आमचे एक मित्र होतं त्यांचं म्हणजे निधन झालं त्यांनी आमची सारी सोय केली ती वाघोरीला. तर ते सुद्धा कॅन्सल झालं की हे घाबरले तिथं. म्हणजे हे मुंबईमध्ये जर आपण केलं तर ह्यांना वाटलं मी बी गुतल. मग तिथून पुढे आम्ही गावाकडे आलो. गावाकडे आल्याच्या नंतर मग ह्याने प्लॅन केला म्हणले आपण कोपर्डीच्या आरोपीला मारू. तर आम्ही एकनाथ मडी बघा कानिपनाथाची मडी 30 गाव मडी ती. तर तिथं विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहाला आमचा मुक्काम होता. तिथले मरकट मित्र आहेत आमचे एकनाथ मरकट त्यांच्या घरी आम्ही भरपूर वेळेस गेलेलो. तर त्याने आमचे तिथं जेवायचे ह्याचे बेसन भाकरी आम्हाला सर आणले. तर हे काय म्हणले नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. तर ह्या कार्यक्रमाला बुक छापले होते बुक पावत्या ते पैसे घेतले त्यांच्याकडे असते ह्याने खर्चले असते आपल्याला काय बाकीचं घेणं देणं नाही. ते लगत नारायणाचे गड आहे ते आम्ही त्या गडाला लय पवित्र मानतो. सुरेशांना धसकडे गेलो जयदशीर सागरकडे गेलो होतं धनंजय मुंडेकडे गेलो होतं. तर ह्याने पैशाची मागणी केली आणि धनंजय मुंडे यांनी तर काही पैसे दिलेलेच बीत ते सुद्धा नाही ते म्हणतात नार्को टेस्टच करायचे. नार्को टेस्ट नाही जगाच्या पाठीवर कोणत्या चौकशा असत्या टेस्ट असत्या. मी माझा मेंदू काढून द्यायला बसलो तुम्हाला टेस्टच करायची ना काढा. मेंदू सुद्धा नाव काढून देतो तुम्हाला काय टेस्ट करायचं तर करा. पण असं विनाकारण आणि असले हे छपरी राजकारण करून तुम्ही एखाद्याच्या संसारात माती करू नका. एक दिवस ते वरला बी बघन तुमचे स्टंट आहेत काय जे तुमची कूटनीती तुम्ही स्वतःला काय म्हणतात मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराने चालतोय. पण तुमचे विचार मला तर कुठेच दिसत नाहीत. कारण महाराजाचे विचार असे होते महाराज स्वतःच्या मावळ्याचा इतिहास बघा आज महाराजाचा काय आहे तर महाराजाच्या मावळ्याचा विचार आणि ह्यांचे विचार काय आहेत हे तर सारे मावळे संपून टाकले. अहो एखाद्या माणसासाठी जर आपण जर 10 रुपये खर्च केला ते माणूस आयुष्यभर उपकार विसरत नाही. मी ह्यांच्यासाठी माझं 2 वर्ष आयुष्य पणाला लावलं. मला लावता का वापर मी ह्यांच्या बाजूने कधी बी होतो ना बा. मी एवढा मोठा बी नाही ना. माझ्यावर काय आरोप केले नाही ह्यांनी. कुठं दारूस पितून बायकोकडे बघून त्या माऊलीकडे बघून आईकडेच बघून तुम्ही काय नाही नाटकं केली. तुम्ही बी सारं केलेलं आहे ना. तुम्ही डुप्लिकेट दारूचा धंदा सुद्धा केलेला आहे. ते सुद्धा नार्को टेस्ट मध्ये SIT मध्ये तुम्हाला पैसे कुणी माझ्याच मित्राने 1 लाख रुपये दिले दारूच्या धंद्याला ते सुद्धा बुडीले तुम्ही दिले ते पैसे. तुम्हाला काय माझ्यावर जे काल तुम्ही आरोप केले त्या प्रत्येक तुम्ही 1 आरोप करा मी तुमच्यावर 10 आरोप करतो आज आणि ते सारे सत्य आरोप होतं. तुम्हाला काय माझ्यावर हे करायचे फौजदारी गुन्हे करायचे माझी जामीन कॅन्सल करायची. तुम्हाला कुणाचा हात येते काय तुमच्या मागे आता तुम्ही लय मोठे आज मी एकदम सर्वसामान्य तुमच्या मागे जनता आज
पोलीस डिपार्टमेंट तुमच्या बाजूने, नेते तुमच्या बाजूने, तुमची काय ताकद आहे तेवढी ह्या अमोल फणीला ना संपवायला लावा. मी तुम्हाला समर्थ आहे जायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस साहेबाला माझी एवढीच विनंती, तुमचं ग्रह खातं काढून जरांगे पाटलाला द्या, कारण मग हे तपास करते त्या केसमध्ये, आणि तपास अधिकारी बी हेच पाहिजे त्या केसमध्ये, म्हणजे मग बरोबर मग सर तपास निघेल काय असेल ते काय नाही. तुम्हाला माझी विनंती हात जोडून की फडणवीस साहेबांनी ह्यांना ग्रह खातं ह्यांच्या ताब्यात द्यावात, म्हणजे आमच्यासारख्या निर्दोष लोकांना हे बरोबर शिक्षा लावते, फाशीच्या लागते ना. काय मायावर मी तिळतिळ कसं मेलो असं मला माहिती. माझ्या तोंडाला काळं बांधूनच काय आणलंय, काय माझ्या घरावर दगड फेकच, काय माझ्या घरच्या लटराचिरच, काय माझ्या कमेट घाण घाण. अरे आम्ही एवढं योगदान आम्ही कधीच सांगत नाहीत कुणाला आम्ही समाजासाठी एवढं केलं. तुम्ही तर काय आता मग खाऊनच उपोषण करतात ना, ह्याचे बी पुरावे आहेत आमच्याकडे. सारा निघत असते, थोडा टाइम असतोय. म्या नाही का समाजासाठी काय नाही केलं म्या समाजासाठी. म्या 2013ला बैलगाडी वडीत मुंबईला नेलेली मराठा आरक्षणासाठी, पायात चप्पल सुद्धा नव्हती, बैल नव्हते बरं का, स्वतः वडीत नेलती. आणि मी हे बी सांगतो, मी एकट्याने नाही वडीत नेलेली, माझं कल्पना माझी होती. इनाकराव मेटे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी 2013ला बैलगाडी वडीत नेलती. 14व्या दिवशी आम्ही मुंबईला गेलतो होतो. तर आम्हाला माहिती आमचे काय हाल झाले. तर जे काय करायचंय समाजासाठी एकदम निर्मळ मनाने करायचं, आणि ह्यांच्यासारखं श्रेय नाही घ्यायचं आम्हाला. कुठं प्रत्येक नेत्याला बोलणं उलट सुलट. आमचे माझ्यावर माझ्या आई वडिलांचे संस्कार चांगले, तर माझ्यापेक्षा लहान वयाने असला तरी मी त्याला आवाजावर बोलतोय. तर मी धनंजय मुंडेला धनंजय मुंडे साहेब म्हणलो की ह्यांच्या बुडाला एवढी आग लागली की ह्याला धनंजय मुंडेने सोडले. तुम्ही म्हणतात ना ह्यांचे मोबाईल तपासा, ह्यांचा CDR काढा. ह्या बाई मोबाईल आहेत आमचे. SP साहेबाला माझी विनंती आणि गृह खात्याला माझी विनंती, हे CDR आमचे काढा. आम्हाला कोणचा नेता खतपाणी पुरीत होतं, ह्याच्या जर काही निघलं तर मी जी शिक्षा आहे ती भोगायला तयार आहे. कोणचा नेता नाही, समाजातला कोणी नाही, ही लढाई आमची. आम्हाला काही गरज नाही कोणत्या नेत्याची न्यायची, कारण हे कायदा सरळ सारखा आहे. आम्ही जर सुपारीच घेतली असती तर आम्ही सुटलो असतो का. ते 4 शीट आहे आमच्याकडे, ते 4 शीट सुद्धा तुम्ही व्हायरल करा. त्याच्यात बघा काय हे काय म्हणले, धनंजय मुंडेने सुपारी दिली, धनंजय मुंडेचा मावा CDR काढा. त्या 4 शीट मध्ये कुठं CDR आहे. ह्याला सवय आहे कोणत्या नेत्या कोणत्या नेत्याला टार्गेट करायचं, कुणाला एकेरी भाषेत बोलायचं. आमच्या रक्तात ते नाही. मी 96 कुळी मराठा आहे. मला असले आहे का छेपरी चाळी येत नाहीत. आणि हे ह्यांना वाटत असं कुठंतरी ह्याने हे व्हावं. आणि अनेक दुसरी एक गोष्ट सांगतो, आज एका माणसाचा एक माणूस आमच्याकडे पाठीला, अमोलला म्हणा काय बोलू नको, तुला काय पाहिजे ते सांग. आणि ते बी CDR मध्ये निघा. आता कुणाला फोन केला, इतर कोण आला, काय करायचं यार. पैशाच्या मागे लागणार आम्ही नाही तरी आम्ही 96 कुळी मराठीत, तुमच्यासारखे नाहीत आम्ही, फिरंगी मराठी नाहीत आम्ही. आणि ते सुद्धा CDR मध्ये निघेन. आता इथं कुणी फोन केला, किती पैशाची मला ऑफर दिलती, काय दिलती, मी असं पैशाच्या मागे लागणार नाही. तुम्हाला काय खेटायचं ते खेटा माया सगळं. या लढाईत मी एकटाच आहे. महाभारतात तरी 5 पांडवाकडून श्रीकृष्ण भगवान होते, पण माझ्या लढाईत कुणीच नाही. आई माझा भाऊ, माझा संसार मोडका तोडका, माझे आई वडील, माझी आई भाऊजाई बायको. माझ्या घरी आज अशी पोझिशन झाली, सराची भीती वाढायला लागली, घरच्याची घाबरते. घरी जर 4-2 नवीन माणसं आली तर असं लटलट होते त्यांना. आज गॅरंटी मी सुद्धा घाबरतोय माझ्या घरच्या. काय मी वैयक्तिक माझ्या ह्याला काय मी घाबरत नाही. मी विहिरीत पाय सोडलेले, आणि मला कुणाला काय करायचंय ते करा. तुमची काय शक्ती, काय नेतेत, काय तुम्हाला कुठं राहतं तुमचे तिथवर हात पुरवा. आणि मग काय तुम्हाला माझ्या संग खेटायचं तर खेटा. मी हाबूक थकलेली आणि थकीतच राहणार. फक्त आहे का माझ्या घरच्या पस्तूर जर तुम्ही गेलात तर मी तुमचा सरास भांड उघड करेन, कारण मी बी एवढा सोपा नाही. कारण तुमचा नकापासून त्या केसापस्तूर मला सर माहिती, आणि तुम्ही किती इमानदार आणि समाजासाठी काय करतात काय नाही हे मला चांगलं माहिती. त्यामुळे उपोषण करणारा माणसाला तोंडाला थुका राहील तमाक खाल्ल्यावर. तमाक खाऊन तुम्ही उपोषण करतात याचे बी पुरावे देतो मी. तमाखू थुकलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे, ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल करेन जर तुम्ही जर जास्त बोलले तर. आणि काल काय म्हणले तुम्ही, ह्याची जामीन कॅन्सल करा, ह्याच्यावर फौजदारी गुन्हे करा, असं करा तसं करा. गरज खातच तुमच्याकडे द्यावं लागेल का सरकारचे जाव आहेत तुम्ही. तसं असेल तर सांगा, एवढा नका ना अन्याय करू. औरंगजेबासारखं वागायचं सोडून द्या. तुमचे विचार टोटल सारे मला तसेच दिसते. तर तुम्ही हर एक मावळा संपीला जुना. तुम्ही सांगा शिवबा संघटना हे म्हणते, तर जेव्हापासून हे उपोषणाला बसलेत तेव्हापासून ह्याच्या तोंडातून शिवबा संघटनेचं नाव निघलं का.
आणि ह्यांच्या जुन्या बाईट बघा, हे बी पुरावेत माझ्याकडे. शिवबा संघटनेच्या नावाने आरोपीने कोर्टात मारलं, ह्यांच्या बाईटच त्या सऱ्या बाईटने शिवबा संघटनेच्या नावाने बाईट दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातला समाज, आणि मी कधीच ह्यांना विसरणार नाही, मी ह्यांच्या प्रत्येक सुखादुखात आहे असं तसं ह्यांच्या बाईट होतं. मग आता कुठे गेलं तुमचं प्रेम, आता कुठे गेलं तुमचं ती निष्ठा, आता कुठे गेलं तुमचं ते शिवबा नाव तोंडातलं? आता तर काय तुम्ही बापच झालात सर नेत्याचे. तुमच्या मनात काय आहे नेमकं? म्हणजे त्यांनाही वाटलं समाज आपल्या पाठीशी राहील, संघटना आपल्या पाठीशी राहतील, पण कुणीही कुठलाही एकही माणूस त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या या कृत्याबद्दल किंवा यांना सोडवण्यासाठी कुणीही कसलाही प्रयत्न केलेला नाही. ज्या संघटनेच्या जोरावर चौघांनी आरोपींवर हल्ला केला, त्या संघटनेवर आरोपींच्या नातलगांचा रोष आहे. मात्र शिवबा संघटनेनं सर्व आरोप फेटाळून लावले. ते भाऊ माझेच नव्हे तर पूर्ण राज्याचेच एक मुलं आहेत. त्यांच्याकडे मीच काय, पूर्ण राज्य आणि समाज दुर्लक्ष करणार संघटना म्हणून आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः एक इंचही मागं सरलेलं नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही नाही. हे 4 भाऊ बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगतील की संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. शेवटी हे कायद्याचं राज्य आहे आणि बऱ्याच वेळेला भावनिक ह्यांचं वागणं सर औरंगजेबासारखे. हे सरे मावळे संपले. औरंगजेबाने काय केलं हो? स्वतःचा बाप मारला, आई मारली, भाऊ मारला. कशासाठी? त्या गादीसाठी, का समजा राजा व्हायचे त्याच्यासाठी. मग ह्यानी बी तेच केलं. ह्यांना वाटलं हे मोठे होते ना, हे रेसमध्ये येते, ती रेसमध्ये येते. ह्यानी सरे चांगले चांगले मावळे ह्यानी गमावले आणि ह्यांच्यापाशी आहेत ते सरे कावळीत, आणि त्यांनी महानादी लागू नये. म्या जर SIT तर स्थापन होणारच आहे 100%. SIT, नार्को टेस्ट, ED, CBI सर. आणि ह्याच्यात जर हे जर गटले तर ह्यांचं सर भांड उघडं पडणार. ह्यानी माझ्या नादी लागू नाही, माझ्याकडे गमवायला काहीच नाही. त्याच्यामुळं एखादा काय म्हणतात, नागवेच्या कोणी नादी नाही लागू. आणि हे म्हणतात ना, ज्याला कर काय त्याला डर काय. तुम्हाला कळण, थांबा. आता मी 19 फेब्रुवारीला मी जालन्याला कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला बसणार आहे मी. माझ्या टोटल मागण्या जोरक मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. ह्यांना आणि दुसरी माझी एक विनंती मीडिया बांधवांना तुम्हाला सांगतो, ह्यांना खारी, खोबरं, दूध, अंडे, दही, तूप, अक्रोड, बदाम काय जे असेल, जे जे काय बाहेर देशातून विदेशातून फळ आणून ह्यांना खाऊ घाला. आणि ह्यांना एवढं पैलवान बनवा की त्या नार्को टेस्टला, SIT साऱ्या चौकशाला हे जायला आहे का सामोरे एकदम धष्ट कष्ट राहिलं पाहिजे. आणि झालं माझं काय ना, मी चटणी भाकरीवरलाय. माझं शरीर मजबूत आहे पहिल्यापासून, इमानदारीचं आहे, कष्टाचं आहे, घाम गाळून बनवलेलं आहे. त्याच्यामुळे मला काय अडचण नाही. फक्त तुम्ही तयारीत राहा. आता तुम्ही सरळ हे खाऊन आहे का एकदम बॉडी बनवा. तुमच्या किडन्या काय डॅमेज झाल्या असतील समजा, या उपासनाच्या अगोदर तुम्ही काय जे केलं असेल ते आता एवढं बी हे करी. तुम्ही जसं अपमान केला तसं मी नाही तुमचा करणार. तुम्ही एकदम मजबूत व्हा, मग तिथून पुढे आपण बसू. आणि राहिला धनंजय मुंडेचा विषय नार्को टेस्टचा, तुम्ही कुठं त्यांचं नाव घेतलं? त्यांच्या नावाने कुठे फिर्याद दिली? त्या टायमाला का म्हणून त्यांच्या नावाने फिर्याद नाही दिली? तुम्ही फिर्याद दिलेली कुणाच्या नावाने? माझ्या नावाने, ज्याने कुणी दिलेली. मग मी काय म्हणतोय, तुम्ही माझ्यावर आरोप केला ना, तुमची माझीच नार्को टेस्ट व्हायला पाहिजे ना. मी कोण आहे धनंजय मुंडेला त्यांचं नाव घ्या म्हणायला? तुम्ही फिर्याद द्यायला पाहिजे होती, मग नाव घेतलं असतं ना. त्या फिर्यादी जर त्यांचं नाव असतं मी म्हणलो असतो घ्या. कोण आहे ते नंबरकारी माझे कोण असते ते त्यांचे बी घ्या नाव. कोण कुणाचा आकार, कुणाला कोण संपवायचंय, कुणाचं काय निघन. तसल्या धमक्या मला देऊ नका. ह्याच्यावर फौजदारी करीन, ह्याच्यावर ह्याची जामीनच कॅन्सल करीन. तुम्ही तर लय मोठे झाले बा. मग तर मी तर म्हणतो तुम्हाला न्यायाधीशच करावं लागेल ह्या केसमध्ये. तुम्हीच न्यायाधीश, तुम्हीच गृहमंत्री, तुम्हीच तपासाचे अधिकारी, सर तुमच्याकडे द्यायचंय आता. काय पाटील, महाराष्ट्रात काय तुम्ही हे तमाशा लावलाय? खरं तुमच्यावर संस्कारच नाहीत. माझं हे डायरेक्ट म्हणणं आहे, तुमच्यावर संस्कार नाहीत. तुम्ही काय खालच्या पातळीवर बोलतात राव. चिन्ह हटाना. फडणवीसला काय म्हणले? फडणवीस साहेबाला म्हणले ना, फडणवीस वाजल्या का नाही तुझ्या घंट्या, काय ते टिनटाडान का काय म्हणले ना. काय तुम्ही बोलतात काय नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्या टायमाला. ते एवढ्या मोठ्या माणसाला जर तुम्ही असं एकरी भाषेत उल्लेख करतात, एवढ्या खालच्या नीच पातळीचं बोलतात, तुम्ही काय कशाचे पाटील? पाटलाचं नाही, पाटलाच्या तोंडात असे शब्द शोभत नाहीत.
आम्ही पाटील आहेत. मी माझ्या लहान वयापेक्षा मी त्याला आवाजच बोलतोय. तुम्ही का बोलत नाही? तुम्ही तर म्हाताऱ्या माणसाकडून एकदम 70-80 वर्षाचे म्हातारे माणसं तुमच्या पाय पडतात, तुम्हाला आनंद होतो. इकडे तिकडे असं बघतात तुम्हाला, असं रामराम घालताय ना, असं असतो तुमचा हात. काय पाटील हे आपल्याला सोबत नाही ना. आमच्या मराठ्यात असा पाटील इथून माग कुणी झाला नाही आणि इथून पुढे असं मायामागे समज नाही. मायामागे भरपूर लय मोठं षडयंत्र आहे, पण हे माणसाच्या लक्षात आलेलं आहे. तुम्हाला काय माझ्या संग खेटायचे ते खेटा, मी तुमच्या संग सामर्थ्य आहे माझ्यात. आणि तुम्हीच म्हणतात ना की संघर्ष करायला काय लागत नाही, भाकर असली तर एवढं बाज झालं तेवढं बाज झालं. तुमचा संघर्ष तर काय आहे? तुमच्याकडे 1.5-1.5, 2-2 लाखाचे मोबाईल, मुलाकड, बायकोकड, तुझ्याकड, सोफे सेटे घर, हे सर्व कोण आहे? तुमच्या गाड्याचा ताप्याचा खर्च करते, काय करते? तुम्ही कुणाकुणाला टार्गेट करतात, त्याचा विधानसभेचा आका कोण आहे, लोकसभेचा आका कोण आहे, काय सर्व माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, लय दिवस नाही झाला असेल, 15-20 दिवस झाला असेल, ह्यांच्या गाडीत फिरणारे गजू सोळंके, केशव वायभट, पंकज शोके, ह्यांच्या म्हणजे ताप्यातले. आणि ह्यांचा मेवना वाळूचा धंदा करतो. 5-7 हायवात बंगला गाडी. ज्या टायमाला पाटील उपासनाला बसायच्या अगोदर मेवण्याला राहायला घर नव्हतं, 500 रुपये रोजाने लोकेशनला होता वाळूच्या. आता डायरेक्ट अचानक कसं काही एवढं कुठून आलं? 5-7 हायवा, बंगला, 4 व्हीलर शोरूम गाडी. आणि त्याच्यात आम्ही एक सांगतो, हे कुणाच्या पाय पडले काय पडले? गजू सोळंकेवर, केशव वायभटवर आणि ते पंकज सोळंकेवर NPD कायदा पडला, म्हणजे स्थान बंद 1 वर्षासाठी हे झाली. इथं हर्सुललाच ते सध्या. तर मग हे कुणाच्या पाय पडले की माझ्या मेवण्याला फक्त काय करा, जिल्हा बंदी करा, पण NPD टाकू नका? कुणाच्या पाय पडले ह्याचा सुद्धा शोध लागायला पाहिजे. तुम्ही लय माझ्यावर आरोप करतात ना, तुमची सुपारी, माझी सुपारी घेतली ना, असं केलं तसं केलं. ह्याच्या चार्जशीट मध्ये कुठे? अरे बोलतात कुठं? स्वतःची TRP वाढण्यासाठी तुम्ही काही बी करू शकतात. औरंगजेबाचीच मी तुम्हाला उपमा देणार इथून पुढे. तुम्हाला काय माझं वाटोळं करायचं ते करा, माझ्यावर कोणची यंत्रणा घालायची ती घाला, तुम्हाला काय काय सोंग आणायचे ते आणा, मी तुम्हाला भेट नाही. आणि मी एवढा पालत्या काळजाचा होतो म्हणूनच तुम्हाला हे मावळा गाठला होता. पण तुम्ही ह्या मावळ्याचा एवढं वापर करून घेतला. माझं नाव गणूजी शिर्के हे करतात का? गणूजी शिर्के तुम्हीच फितुरत आहात, तुम्हीच जातीचं वाटोळ केलं, जातीत तेढ निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या विचाराने चलत नाहीत तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला घेऊन चलत होते, ते तुमच्यात विचार नाहीत. आणि तुम्ही एकदम आहे का? आता तुमचं लय माहिती मला. तुम्ही इथून मागे मी तुमच्या संग 2 वर्षे मोटरसायकलवर फिरलो अभियानामध्ये. तुम्ही काय काय टार्गेट करीत होतात? मुसलमानाला तर किती टार्गेट करीत होते, पण आता ह्या उपोषणापासून तुम्ही मुसलमानावर बोलतात का? इथून मागे किती हिंदुत्व होतं तुमच्यात, असं तुमच्या नसात हिंदुत्व भरलेलं होतं, ते कुठे गेलं? आणि आता आम्ही एक सांगतो तुम्हाला, राजरत्न आंबेडकर साहेब आणि आपले मुंबईचे ते मौलाना आले, ते फतवा काढणारे, समाज त्यांच्या पुढे जात नाही, हे 2. आणि पुन्हा आपले छत्रपती संभाजी महाराज, ह्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्हाला विधानसभा लढायला. तुम्ही किती समाज वेटेस धरला? तुम्ही म्हणले लढायचं, सकाळपासून तुमचं सुरू होतं लढायचंय. आणि असीम सर्वोदय आल्यावर तुमची अशी डील कोणती झाली की तुम्ही विधानसभा कॅन्सल केली? तुम्ही तर म्हणत ना मी समाजाच्या पुढे जात नाही, समाज जे सांगेल मी ते करणार आहे. समाज लढायला तयार होता ना, समाज मला होता ना, तुम्ही उमेदवार द्या, किती बी अर्ज पडून द्या, आम्ही त्यांना स्वीकारतो, तयार झालता. मग तुम्ही कॅन्सल कशामुळे केलं? ह्याच्या मागालं जे काय गुड आहे ते सांगा. तुम्ही माझ्यावर आरोप करतात सुपारीचा ह्याचा. 2016ला हे आहे का वाळूच्या टेंडरला पैसे कोणाकडून घेतलेले? मला वाळूचं टेंडर घ्यायचंय म्हणजे माझ्याकडून बी घेतलेले 50,000. त्या टायमाला लक्ष्मण अण्णा पवार पहिल्या वेळेस आमदार झालते आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी झालती. तर तिथं हे आले, मला म्हणले अमोल मला अर्जंट 50,000ची गरज आहे. तर मी बायकोचं सोनं घाण ठेवलं. त्या टायमाला नोटाबंदी झालत्या. मुथूट फायनान्स मध्ये आहे का मी सोनं घाण ठेवलं, कुठं बीडला ठेवलं सोनं घाण. तर मी तिथून आलो, ते कॅश चलन भेटलं ना मला 2,000च्या नोटा 500चं काही. मी आलो तर मी एवढा भावनिक झालो, मी असं म्हणजे ह्यांना देवच मानित होतो, म्हणजे महाराजासारखीच उपमा देत होतो. तर माझा विचार आहे का सर ह्यांना हे 1.5 लाख रुपये द्यायचे. माझ्या संग कृष्णा शिंदे होता बघा रोहिसा, तो बी पाटीलच आहे.
तर मी आलो तिथं, तो कृष्णा शिंदे म्हणला अरे काय येडा झाला का, एवढे पैसे देत असतात का, मला 10-5 हजार रुपये वेगळे, तरी बी मी आहे का 25,000 रुपये दिले त्याच्यातले, आणि दिले, खुश झाले. मग मला म्हणले लक्ष्मण अण्णा पवारला म्हणले काय ह्यांना उत्तर द्यायचं का, ह्याने आपल्या संग असं केलं तसं केलं. लक्ष्मण अण्णा म्हणले मला अजिबात काही करायचं नाही, तुम्ही तुमचे काम धंदे बघा, मी असल्या राड्यात पडत नाही, ते आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे हे तिथं आहे का पेटवायला आलते, अट्रॉसिटी झाली त्याच्यामुळे काय जे समजा एसीच्या लोकांना काय हानमार करायचे हे तिथं मला म्हणले होते. आणि नार्को टेस्ट मध्ये एसआयटी मध्ये ते बी येईल ना, मी तर तयारीच आहे. हे वाळूचं टेंडर म्हणून माझ्या भरपूर मित्राकडून पैसे घेतलेले आहेत, कुणाला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. ते बी आहे का एसआयटी मध्ये नार्को टेस्ट मध्ये येईन, ह्यांना वाटतंय आता पैसे द्यावात, पण पैसे द्यावात तर लोक म्हणते ह्याच्याकडे कुठून आले, त्याच्यामध्ये पैसे द्यायला बी भ्या लागले. तर माझे मित्र नगरच्या मित्राचे 5 लाख होतं, माझ्या गावाकडला एक मित्र आहे त्याचे 3 लाख होतं, 3-3.5 लाख माझे तर असे लय 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 लयत. आणि दारूच्या धंद्याला बी 1 लाख रुपये घेतलेले, ते बी दिले नाही, माझ्याच मित्राचे घेतलेले. धंदा तर केलाच केला, पण डुप्लिकेट दारूचा धंदा केला, ओरिजिनल बी नाही केला. डुप्लिकेट दारू पाजून तुम्ही लोकांच्या किडन्या घालायला गेलात, पण त्याच्यात जनताच म्हणते तुमच्या किडन्या डॅमेज झाल्यात, तेच तुम्हाला काही पाप लागलं असेल. असं वागू नका पाटील. स्वतःच्या नावासाठी समाजाची सावली घेऊ नका. जे सत्य ते एक दिवस बाहेर येत असतं. आज समाज मला नाव ठेवीन, पण हेच एक दिवस समाज आहे का जेवढे तुमच्यावर फुलं पडले तर तेवढे दगड पडणार म्हणजे पडणार. पण कोणचा बी एक काळ असतो, त्या काळात त्या माणसाला कुणीच डॅमेज करू शकत नाही. ते तुमचा काळ आहे, आणि तो काळ आहे का आता उतरता यायला लागलाय. अनेक दिवस तुमचं सर बाहेर येणार आहे. तुमचं लय दिवस झालं नाही, लय दिवस नाही, महिना 2 महिने 4 महिने 6 महिने आणि हवा चालणार आहे. आणि हवा तर आताच निघून गेली. आता तुम्हाला कुठं पब्लिक जमत नाही, काय नाही. तुम्ही आता फक्त काय धरलं माहिती का, लग्न, सप्ते, कीर्तन आणि आपले जत्रा का यात्रा म्हणतात त्याला. कारण आयती पब्लिक असते तिथं जायचं, आपलं बोलायचं, गोड गोड बोलायचं, ह्याव करायचं त्याव करायचं, निघायचं. कारण पब्लिक तुम्हाला जमा नाही. आणि रात्रीच मला एक जणाचा मेसेज आला, अमोल खुने तुमचा पाय पडतो, अमोल खुने पाटील 19 फेब्रुवारी पासून शांत राहा. कशामुळे तर आंतरवालीमध्ये ह्याला लय मोठी शिवजयंती साजरी करायची, आणि ते मी जर असं बोललो तर पब्लिक येणार नाही. पण माझी विनंती महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे भक्तांना त्यांच्या, तुम्ही बिंदास छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणल्यावर तुम्ही बिंदास जा. तिथं मी हे पाप करणार नाही, उलट असंख्य संख्येने जा आणि तिथं चांगली शिवजयंती साजरी करा. ह्याच्या डोक्यात तेवढं तरी विचार चांगले, तर महाराजाची शिवजयंती तरी साजरी करायची, हे तरी विचार चांगले मला बरे वाटले. काय अडचण नाही, जा लोकांना बिंदास. पण असं फसवू नका. कोरट समाजाला फसवत होतं, गोरगरीबाच्या घरी लय गेले ह्याच्यात. मी तर बरबादच झालोय, माझ्याकडे तर काहीच राहिलं नाही. माझे वकील मॅनेज केले, माझ्या बायकोला सोनं नाही राहिलं, सर सोनं ज्ञान सर घाण मोडले. आणि दुसरी विनंती, मी नंगा, माझं काय तपासायचं ते तपासा, मला धमक्या देऊ नका. तुझ्यावर फौजदारीचे गुन्हेच करतो आणि तू आणि काय म्हणले याची जामीनच कॅन्सल करा, एवढं चिडून बोलतात. मी काय म्हणतो माहिती का, तुम्ही एवढं चिडून बोलू नका. लय रडू झालात तुम्ही काल. आणि हे आहे का महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाणी कुठंतरी मुरतंय, आणि पाटील आहे का घाबरलेत हे लोकांच्या लक्षात आलंय. आणि मी पाटील आहे का एकटाच आहे. तुम्हाला कुठं मायावर हल्ले करायचे, कुणाला माया तोंडाला काळं लावायचंय, कुठं काय करायचंय बिंदास मी तुम्हाला. हा जो विषय होत आहे त्याच्या मागचे मास्टर मत कोण आहे? कशाच्या मागचे? कोपर्डीचा जो प्रकार झाला ह्याच्या मागचे मास्टर माइंड जरांगे पाटीलच आहेत ना, दुसरं कोण नाही. हेच मास्टर माइंड आहेत. ह्यांनीच आम्हाला सांगितलंय, हेच म्हणले तुम्ही जर नाही केलं तुम्ही फाशी घेईन. आणि ह्याच्या पलीकडले काय मास्टर माइंड आहेत, एवढे मोठे पुरावे तुम्हाला दाखवलेत ना, ह्याच्या बाईट दाखवली तुम्हाला. फाटलं मला ते विचारच पटणार. हे मला विनाकारण होतील, किती मोठे मावळे गमिले हे, ते बी मुलं गमिले ना, ते बी माझ्या संघ होते ना. माझा जेवढा संघर्ष आहे तेवढा त्यांचा बी संघर्ष आहे ना. त्यांचं नाव बदनाम झालं, माझी चूक झाली वा, मी त्या टायमाला त्यांच्याच नादी लागायला पाहिजे होतं. मला म्हणलं जाऊन त्या कुठेतरी समाजाचं भरं व्हावं लागलं, समाजात एकच न्याय लागले, ते समाजाची लय मोठी दिशा भरवा लागली. ते बिचारे चांगले माझ्यामुळे आहे का त्यांना डाग लागला, पण तो डाग सुद्धा एक दिवस पुसून निघन. आणि त्यांनी पैसे नाही खाल्ले, त्यांच्या जागे नावावर 3 डोमकावळ्यांनी पैसे खाल्लेत. तेच पोरं सांगतील कुणी पैसे खाल्लेत तर. ते सुद्धा येणार पत्रकार परिषद घेणार होतं, हा ते सुद्धा सांगणार होतं त्यांच्या नावावर कोणच्या
डोमकावळ्याने पैसे खाल्ले, ते डोमकावळे सुद्धा उघडे पडणार होतं. ते सांगते ना, घेणार पत्रकार परिषद ते बी. तुम्ही दोघं एकमेकांवर आरोप करताय, त्यांनी पोलिसांची भेट घेऊन जसं कायदेशीर दाखवणार तसं तुम्ही काय करताय? मग मी आता कायदेशीरच नाही तिथं निवेदन दिलंय ना. त्यांनी जसं कायदेशीर दिलं मी आम्ही तसं कायदे मी बी आहे का कायदा हातात घेणार नाही. कायद्यात राहील तर फायद्यात राहील. मला बी माहिती कायदा हातात घेतल्यावर काय होतंय बघितलं मी. हे असले बिगर डोक्याच्या माणसाचं ऐकून मी बघितलं काय की काय करायचंय काय नाही. चांगला अनुभव आला ना. 5 वर्ष शिक्षा लागली, 20 महिने एवढे जेल काढले. 2,500 रुपये घरचे मनी ऑर्डरला द्यायचे यांच्याकडे, 1,500 हे खायचे, 1,000 रुपये मनी ऑर्डर टाकायचे. हे काय लागले सांगायला? जरांगे पाटील एवढी दहशत काय आहे ते स्वतः ब्लॅकमेलर आहे काय नाही तुम्हाला वाटायचं? दहशत का? कशाची दहशत आहे कुठं? हे उगा समाजाने थोडं डोक्यावर घेतलं होतं म्हणून, पण समाजाला कळा लागले आता काय माणूस काय आहे काय नाही. दहशत कशाची? मला घाबरायला लागली. अरे मी रोडा काढून आलोय, जालना काढून आलोय, सारा अनुभव आलाय मला. तुझ्यावर फौजदारी करतो आणि तू जामीन कॅन्सल करतो आणि अंडरस्टँड केस चालतो. कुणाची जामीन कॅन्सल करायला लागली तुम्ही? अरे तुम्हालाच उद्या जेलमध्ये जावं लागेल तुमचं गाबाळ सर बाहेर आल्यावर. तुम्हाला माझी मागणी एवढीच आहे की मला SIT नार्को टेस्ट या चौकशा पाहिजे करायची. माझी तीच मागणी ना. शासन करी नाही ना. मग त्याच्यामुळेच मला कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसायचंय ना. नार्को टेस्ट हवात म्हणून. नार्को टेस्ट SIT दोन्ही बी. SIT म्हणजे हे जे काय समजा हे कारनामे केलेत मी केले ते उघडं पडत ना. ते SIT तेच आहे ना, चौकशीच ना. हो मी सर ते शिष्टमंडळ सर असेल ते काय मी जर काय कोणाचा 10 रुपये घेतले असले मी बी उघडा पडन. त्याने घेतले असले ते नसले घेतले तर नाहीच पडायचे. यामध्ये धनंजय मुंडेचा वारंवार उल्लेख का होता? धनंजय मुंडेला बदनाम करायला ह्यांना एखाद्या आकाने सांगितलं असेल. हे मी काय सांगू शकतो? ते वैयक्तिक त्यांचा वाद आहे. तुम्ही दोघं खेळा ना का तुमचे भांडणं खेळायचे तर ह्याच्यात मला कम टार्गेट केलं? धनंजय मुंडे साहेब म्हणतोय. अरे मला संस्कारच शहाणकुळी मराठा आहे मी. माय बापाचे संस्कारच चांगलेत. मला वडील धऱ्या माणसाला आवाजावर बोलायचे. तुम्हाला ते संस्कार नाही तर तुम्ही एकरी भाषेत बोलतात. मला संस्कार चांगले आहेत. माझ्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत. आज एक ऑर्डर रेकॉर्डिंग सकाळची झालेली आहे. बांढरी पूलचे सरपंच आहेत ते होते खितेश बोस आहेत ते पैसे दिले आणि आमच्या दोघांचं बोलणं झालं. त्यांनीच जरांगे पाटलाचे कारण सांगितलं. आता तुम्हाला सांगतो ते माझे मित्र विषय काय त्यांनी फोन लावला. अमोल सुटलाय. मला आनंद झाला बाबा. काय नाव त्यांचं चांडवाल नाव आहे काहीतरी. चांडवाल आडनाव चांडवाल आहे त्यांचं. ते पण म्हणताय की मी जेलमध्ये होतो आणि यांच्यासोबत आता मी तुम्हाला सांगतो मी तो बी विषय. आम्हाला केस सुरू केली, नगर जेलला आणलं. तर त्या टायमाला ते कोणत्या केसमध्ये आले ते काय मला माहित नाही. ते आले जेलला, आमची ओळख झाली. आम्ही सांगितलं आम्ही अशा ह्याच्यात आलो, तसं आलो. मग आमची ओळख झाली तर मग ते त्यांची जामीन झाली. आमची अंडरस्टँड केस सुरू. ते आमच्या प्रत्येक ते मराठा होते, त्यांना थोडा आपला अभिमान वाटला. मग ते यायचे, ह्यांना पैसे द्यायचे, यायला जायला, खाऊ पिऊ घालायचे. तर ते नंतर हे मोठे झाल्यावर आले. मग ते म्हणले मला अमोल हे माणूस तर कसलीच किंमत देत नाही, मला ओळखी नाही सुद्धा. मी सांगितलं असं तसं. आणि ज्या टायमाला वांबोरीला चाललो म्हणले त्या टायमाला मला बोलावून सुद्धा एकदम माणूस एकदम एवढी ऍटिट्यूड आली. हे कमी दिवसात माणसं मोठे झालेले आहे का ह्याला खाता येत नाही. आणि हे थोड्या दिवसात जुरून जाईल म्हणले. ते मला बोलले होते ह्याच्या अगोदर, पण म्हणलं नाही जाऊ द्या, करते समाजासाठी असं तसं. पण एवढं आहे का माणसाला अंग फुगायला नाही पाहिजे. ओळखीचा माणूस असला तरी बी जसं काय ओळख नाही असं एककडे बघायचं. 80 वर्षाचा माणूस पाय पडला तरी बी असं एककडे बघायचं. कशाला पाय पडून द्यायचं? काय हे धंदेत असले. महाराजांनी हे महाराजाचं तत्व नाव घेत येतं आणि औरंगजेब सारखे हे वागत येतं. उद्देश काय? माझ्यावर काल बोलले म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली. माझी तयारी ना. तुम्हाला काय करायचं तर आता हे बघा, हे म्हणते धनंजय मुंडेचे माझे संबंध. या बाई तुम्हाला दाखवतो. मी धमकी दिली. अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का मैत्री दाखवलं करू. त्या सभेत मी बोललो होतो.
त्या सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला, तू सभेला येणार आहेस का, आठवतं का सुरेश? मी त्यावेळेस काय म्हणलं, काही नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कशी येते तशावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले, तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काढून लोकसभेला फॉर्म भरला कसा, त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे, कशासाठी? आता तुम्ही फॉर्म भरला पण प्रचार नाही का? आरोप केले तर त्यांचा मुलगा 2 लाखाचा मोबाईल वापरतो, त्यांची मुलगी इतर सांगता माझ्याकडे काहीच नाही, माझ्या नावावर काहीच नाही, तुम्ही आरोप करता. मग हे कुठून आलं? मोबाईल कुठून आले त्यांच्याकडे काहीच नाही तर. प्रॉपर्टी त्यांनी जमिनी वगैरे घेतल्या. मग ते निघण नाही साठी मध्ये, नसलं जमिलं तर नाही निघायचं. नार्को टेस्ट मध्ये जमिलं असलं तर निघेल. त्यांनी काय केलंय काय नाही, लोकसभेला कोणाचं कुकू लावलं, विधानसभेला कोणाचं कुकू लावलं ते कळलं ना. तुमचे आरोप फक्त त्यांच्यावरच आहेत, त्यांचे जे सोबतचे आहेत, सहकारी आहेत त्यांच्यावर पण आरोप. साऱ्यावरच ना, ज्यांचं काय असेल ते निघणं गाबाळ. कुणी खाल्लंय तर मी खाल्लं असलं तर मग बी निघणं. मी कुठं 10-20 एकर जमीन घेतली असली तर, मी कुठं कोकणात, पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला, जालन्यात फ्लॅट, बंगले पिंगले काही घेतलं असलं तर निघण ना माझं बी, आणि त्यांचं बी निघण. चार्जशीट वाचा नाही, ह्याच्यामुळे शांत होतो. आता हे चार्जशीट तुम्ही वाचा. विनाकारण माझ्यावर आरोप लावला की ह्याचा CDR काढा, ते काढा. आता मोबाईल बी आता मी तुमच्याकडे देतो ना, CDR आहे ह्याच्यामध्ये. धनंजय मुंडेचा माझा कुठं कॉन्टॅक्ट आहे ह्या चार्जशीट मध्ये बघा, CDR काढा, बघा हे चार्जशीट. तुमच्यावर सर्वात महत्वाचा आरोप आहे की तुम्ही त्यांच्या हत्येचा कट आणि त्याला धनंजय मुंडे पुरस्कृत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? एफआर दाखल केलाय त्याने, त्याच्यात कुठे सिद्ध नाही झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांची TRP कमी झाली की हे कुणाला बी बळीचा बकरा करू शकते. ह्याच्यात TRP कशी वाढणार होती माहिती का? ते का घर का भेदी निघला, काहीतरी निघला, ते मीडियावर होतं. म्हणजे TRP कशी वाढते माहिती का? जवळचा आणि कटरचीला जरांगी पाटल्यावर मारायचं असं तसं, म्हणजे चर्चा लय होती भरपूर. आणि ते एकदम व्हायरल झाले की मग ह्यांची लगेच TRP वाढते. ह्यांना काय अवसरच राहत नाही, 4 मास धरालाच काय, SP ऑफिसला 4च पाय राहते. तिथं ते व्हिडिओ मी बघितलं, धराला ह्यांना म्हणजे कसलंच अवसर नाही. आणि ह्यांचं उपोषणाचं मी तुम्हाला सांगतो, ह्यांना कसलंच बोलता येत नाही, झोपलेले असते ते. पण ज्या टायमाला उपोषण सोडते त्या टायमाला ह्यांचा आवाज एकदम पहाडी कस काय होतो. बरं, यांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज आहे असं समजू सध्या तरी. समाजाला काय आवडतं, काय तुमच्या भावना? कारण तुम्ही सुद्धा मराठा समाज. समाज न्यूट्रल होईल ना, समाजाला कळायला लागलं ना हळूहळू काय येतं. समाज ऑटोमॅटिक न्यूट्रल. मला काय गरज नाही सोबतीची, ही लढाई एकट्याची. माझ्यावर अन्याय झालाय, हे असला संघर्ष कोणाच्या नशिबात नसते. माझ्याकडे काय आज नेते नाहीत माझ्या बाजूने, कुणीच नाही माझ्या बाजूने. सरळ ह्यांच्याकडे साम दाम दंड भेद सरळ ह्यांच्याकडे, माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे फक्त वरला येतो बघन त्यो. आणि मी जर त्यांच्या सुपारी आणि हे नाशे पैसे खाल्ले असते तर मग सामोरे जाण्याची बाबत आहे का? गपचिप गांडी शेपूट घरून घरात बसलो असतो ना. समाजाला काय आव्हान करणार? समाजाला काय सांगणार? समाजाला माझी एवढीच विनंती की बाबा, मी जर चुकीचा वागला असेल तर मला शिक्षा भेटेल, आणि हे जर चुकीचं वागले असले तर ह्याला शिक्षा भेटेल. फक्त समाजाने सुद्धा म्हणावं त्यांना की तुम्ही सामोरे जा आमोर सोबत नार्को टेस्टला, एक्स्ट्रा मग उघडा पडा समाजाला कोण खरा कोण खोटा आहे. समाजाला कळलं ना त्या टायमाला. थँक्यू.